नमस्कार, कांचन किचन रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज काय बनवायचं? आज आपण उडीद दही वडा बनवूया. तो म्हणजे जास्त माझ्याकडे ऑर्डर असतात. काल माझ्याकडे ऑर्डर होती 50 प्लेटांची. मी कालच व्हिडिओ बनवणार होते, पण कसं होतं, ऑर्डर असली की ती व्हिडिओ बनवताना थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणजे फास्ट होत नाहीये. त्यामुळे म्हटलं, म्हणजे काल उडदाची डाळ भिजत घातली होती, त्यातली थोडी ठेवली होती. मग आता ही उडदाची डाळ चांगली भिजवलेली आहे, 4-5 तास भिजवलं तरी सुद्धा चालतं. आता काय करून घेऊया, हे थोडंसं पाणी घालून ही डाळ आपण बारीक करून घेऊया. डाळ घेतलेली आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. आता काय करायचं, ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघ, या ठिकाणी मी थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतलंय. जास्त पातळ करायचं नाही, अशा पद्धतीनंच ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडासा खाण्याचा सोडा घालायचा. म्हणजे आपणाला हे वडे करायचे आहेत ना, ते आतून कच्चे राहू देता कामा नये, त्यामुळे थोडासा खाण्याचा सोडा घालायचा. चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं. याच्यामध्ये दुसरं आता काहीही घालायचं नाहीये, हे बाजूला ठेवूया. आता काय करायचं आहे, या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे. हे कमीत कमी एक 300 ते 400 ग्रॅम पर्यंत आहे. शेवटी कसं आहे, दही तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि दह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून काय केले, मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटून घेतलेलं आहे. बघा कशा पद्धतीने झालेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हे थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणजे मी याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालणार आहे, कारण आपणाला वडे पाण्यात टाकायचं नाहीये, डायरेक्ट आपण दह्यामध्ये टाकणार आहोत. त्यामुळं यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त पाहिजे. हे जास्त घट्ट आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. दही जास्त आंबट नसावं. समजा तुमच्याकडे थोडंसं, म्हणजे आता ह्या दिवसात थोडंसं दही आंबट होतं, थोडंसं जर आंबट झालं असेल तर काय करायचं, दुधाची साय असते ना, ती त्याच्यामध्ये घाला, म्हणजे आंबटपणा थोडासा कमी होतो. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, साखर घालायची. कसं तुम्हाला गोड हवाय तसं तुम्ही बनवू शकता. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त म्हणजे कसं, गोड जर झालं, मी आता ह्याच्यामध्ये 4 चमचे घातलेले आहे, मला वाटतं आणखीन 1 चमचा लागेल, मी बघूनच घालणार. जास्त गोड हवा असेल तर तुम्ही गोड करू शकता, थोडंसं कमी हवं असेल तर कमी, पण जास्त सपक करू नका, टेस्ट देत नाहीये. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, मीठ घालायचं. मिठाचं प्रमाण बघून घाला, कारण मिठाचं प्रमाण जास्त नसावं याच्यामध्ये. आता बघा, मी या ठिकाणी एक पातेलं ठेवलेलं आहे छोटंसं. हे पहा, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, अर्धी पळी. अर्ध्या पळीला पण थोडंसं कमी असते. आता याला फोडणी द्यायची आहे आपणाला. माझा दहीवडा थोडासा वेगळा असतो, बघूया. हा, तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी मोहरी घालते. पुन्हा जिरे, गॅस एकदम कमी केलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, 1-2 मोठ्या मिरच्या होत्या, त्या मोडून घेतलेल्या आहेत त्याच्या. आता गॅस बंद करायचा. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा.
आता हे दह्यामध्ये ओतायचं, जे आपण दही केलेलं आहे ना त्याच्यामध्ये हे ओतायचं. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जिऱ्याची पूड एक अर्धा चमचा. आता याच्यामध्ये साखरेचं प्रमाण, मिठाचं प्रमाण तुम्ही बघू शकता. पण साखरेबरोबर मिठाचं प्रमाण नसावं. साखरेचं प्रमाण जास्त ठेवा, मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. आता हे बाजूला ठेवूया आणि हे वडे तळून घेऊया. हे तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण आता जसं भजी सोडतो ना तशा पद्धतीनं हे वडे सोडायचे. जास्त मोठे करायचे नाहीत, आपण भाजत नाही व्यवस्थित. आता हे आणखीन एक थोडा वेळ ठेवायचं. ते गॅस मिडियम करायचा, म्हणजे आतून चांगलं भाजलं जातं. आता गॅस मिडियम करायचा, जास्त बारीक करू नका, म्हणजे तेल उडतं फार. आता हे चांगले भाजून करू. हे पण वडे चांगले तळलेले आहेत आपले. आता हे काढून घेऊ. आता मी गॅस बंद करते. आता हे थंड झाल्यानंतरच आपण त्या दहीमध्ये घालायचं आहे. याच्या पाण्यामध्ये वगैरे अजिबात घालायचं नाही आहे. हे थोडेसे थंड झाले की मग आपण दहीमध्ये घालायचं. 5 मिनिटं असंच ठेवायचं, किंवा एखाद्या पेपरवर वगैरे टाका, त्याचं तेल ओढून घेतं ते. हे पहा, या ठिकाणी मी असं पेपरवर ठेवलं होतं. हे पहा, तेल ओढून घेतलेलं आहे. केवढं बघितलं, तेल ओढून घेतलेलं आहे. आता काय करायचं, मी आता थोडंच तळलेलं आहे, कारण कालच मुलांनी वगैरे खाल्ले होते, त्यामुळे आज ते कंटाळले. आता या ठिकाणी बघा, ते दहीमध्ये साखर वगैरे मीठ विरघळलेलं आहे. आता काय करायचं, हे वडे याच्यामध्ये घालायचे. असे घालून जवळजवळ कणी एक 10-15 मिनिटं, अर्धा तास आता ह्याच्यामध्येच ठेवायचं हे. आणि खायला देताना मात्र काढून काढून असं दिलं तरी चालतं. ह्याच्यामध्ये भिजल्यानंतर वडे अप्रतिम लागतात. करून बघा एकदा. तुम्ही आता बाहेरचे पण वडे खाल्ला असाल किंवा घरी पण तुम्ही बनवत असाल, पण काही जण काय करतात, काढल्यानंतर ते पाण्यामध्ये घालतात आणि पाण्यामध्ये घालून ते पिळून दहीमध्ये टाकतात. पण मी तसं करत नाही. मी डायरेक्ट थंड थोडे वडे काढायचे, थंड थोडे झाले की ह्याच्यामध्ये घालायचं आणि हे असंच ठेवायचं. आणि खायला देताना एक जवळजवळ एक अर्धा तासात म्हणजे ते दह्यातलं पाणी जे असतं ते पूर्ण ओढून घेतात. त्यामुळे अप्रतिम लागतात वडे. आणि त्यानंतर आपण ह्याला फोडणी पण दिलेली आहे. याच्यामध्ये जिरे पूड घातलेले आहे, जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे, मिरची घातलेली आहे, परत कोथिंबीर घातलेली आहे. त्यामुळं अप्रतिम लागतं. आता बघा, या ठिकाणी पुन्हा आता हे दही वडे भिजतीलच एक अर्धा तासात. ते काय हे नाही आहे. हे अशा पद्धतीनं आता हे दही वडे, आता ह्यामध्ये मी जे दही घातलेलं आहे हे तुम्ही एक 15-20 मिनिटांना बघितलात तर ह्यातलं दह्यातलं जे पाणी असतं ते वडे पूर्ण शोषून घेतात आणि वडे असे मोठे मोठे होतात आणि चांगले भिजतात. खायला पण अप्रतिम लागतात. हे सगळं दही आता ते ओढून घेतात. आता याच्यावर काय करायचं आपण, म्हणजे खायला देताना करा. आता याच्यावर काय करूया आपण, तुम्हाला जर मिरची पूड वगैरे आवडत असेल तर याच्यावर मिरची पूड घालायची थोडीशी.
आणि बारीक शेव. नाही घातली तरी चालते, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. हे पहा, वर आणखीन थोडीशी कोथिंबीर घातली तर आणखीन दिसायला सुंदर दिसतंच, पण खाण्याची इच्छा सुद्धा होते. आता थोड्या वेळानं बघितला की सगळं दही ओढून ते घेतात आणि इतकी टेस्ट अप्रतिम लागते. एकदा करून बघा, सोपी पद्धत आहे. आणि दही गोड हवाय का थोडंसं कमी हे ते तुम्ही तुमच्या ह्याच्यावर ठरवू शकता. चला तर मग, कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.